शेतकरी बंधूंनो, इथे एक आपली विहीर आहे बघा. बघू शकतात पाणी किती वाढलेलं आहे. ह्या बघा, आता विहीर वळकायची कशी तुम्हाला सांगतो मी. ह्या बघा, हे जे पाईप आहे का विहिरीच्या कडीने, आणि हे दोन जे पाणी शेंदायचं चाक आहे का, ह्या बघा हे विहिरीवरचं चाक आहे. काहीच तुम्हाला सांगतो असा माग मुद्दा राहिला नाही इथे विहीर आहे म्हणून. हे बघा पलकून एक तिथं उलचाक पाईप आहे बघा उघडा त्या तिथं. ह्या बघा हे, आणि त्याच्या बाजूलाच विहिरीच्या आपला सोलर पॅनल आहे. कालच त्याचं टाटर खोलून नेलं आहे. आज तर लगे पाणी हजर. बघा योगायोग कसे असते. तर माणूस कटाळा करतं आहे कोण्या गोष्टीचा, पण म्हणणं आहे जुना सुविचार आहे, आराम हराम आहे म्हणून. त्या बघा ते, हां त्या आत्ताची कंडिशन बघून त्याच्या खालचं टाटरला समजा पाणी नसतं गेलं, पण जर अजून जर नाही पाऊस उघडला आणि पाणी जर वाढलं तर टाटर बी भिजलं असतं. भयानक परिस्थिती पाण्याने धारण केलेली. आता तिकून घुसलं आहे बघा पाणी ह्याच्यामध्ये वड्याचं, ह्या ऊसामध्ये पूर्ण ऊसामध्ये डबडब पाणी बघा. हे बघा हे बघू शकतात, ह्या ऊसामध्ये बी पाणी. आता इथून दिसाय ना बघा, ह्या बोरी झाडांनी पलकडे एक विहीर आहे, तिथं बी एक सौर ऊर्जा आहे. हे बघा ते नारळाचं जे झाड आहे का त्याच्या आलकून विहीर आहे, त्याच्या आलकून एक सौर ऊर्जा आहे. पण ह्या ऊसाने काहीच दिसू शकत नाही. आज एक दिवसभर तरी तुम्हाला सांगतो मी लागण हे पाणी वसरायसाठी. आता इकडे वरच्या शेताने काही पाणी नाही, काय नाही. धन्यवाद. राम राम.